विजय देवरकोंडा, राणा दगुबाती आणि प्रकाश राज दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील ही सेलिब्रिटी नावं. पण आता ही नावं वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहेत. चित्रपट प्रेमींनी ज्यांना डोक्यावर घेतलं तीच ही मंडळी आता ईडीच्या कचाट्यात सापडली आहेत. तब्बल 29 सेलिब्रिटींमागं ईडीचा ससेमिरा लागलाय. या लोकांची चौकशी ईडी करणार आहे. चित्रपट क्षेत्रात नाव कमावलेल्या या सेलिब्रिटींनी नेमकं केलं तरी काय? ईडीनं याच लोकांना रडारवर घेण्याचं कारण काय? या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. सेलिब्रिटी ईडीच्या कचाट्यात कसे आले पाहूयात. या प्रकरणाची माहिती घेण्याआधी ईडीनं या लोकांची चौकशी का सुरू केली याची माहिती घेणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येईल. मियापूर येथील फणींद्र शर्मा या व्यावसायिक व्यक्तीनं तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी एक तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात त्यांनी काही धक्कादायक बाबींचा खुलासा देखील केला. बेकायदेशीर सट्टेबाजीच्या ॲप्समध्ये युवक आणि सर्वसामान्य नागरिक वाहवत चालले आहेत. लोकांनी हजारो कोट्यवधी रुपये या ॲप्समध्ये गुंतवले आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या ॲप्सचा प्रचार चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटी करत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. यानंतर सायबराबाद पोलिसांनी 19 मार्च 2025 रोजी 25 सेलिब्रिटींविरुद्ध FIR दाखल केला. तेलंगणा गेमिंग ऍक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमानुसार FIR दाखल केला गेला. त्यानंतर या प्रकरणात ईडीची एंट्री झाली. ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तपास सुरू केला. कलाकारांना मिळालेले पैसे, आर्थिक देवाणघेवाणीची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळं या सेलिब्रिटींविरुद्ध कायदेशीर कारवाईचे संकेत मिळू लागले आहेत. खरं तर सेलिब्रिटी लोकांवर बेकायदेशीर सट्टेबाजी ॲप्सचं प्रमोशन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. याच प्रकरणात ईडीने चौकशी सुरू केली. ईडी सर्व सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची चौकशी करत आहे. किती पैशांच्या मोबदल्यात या ॲप्सचं प्रमोशन केलं गेलं, पैसे कसे मिळाले आणि टॅक्स डिटेल्स काय आहेत याची माहिती घेतली जाते. या ॲप्सच्या माध्यमातून हजारो कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. आता थोडंसं वेगळ्या अँगलने या गोष्टीचा विचार करूया. म्हणजे ही सेलिब्रिटी मंडळी सुद्धा पैसे मिळतील म्हणून काय करू शकतात याचा अंदाज तुम्हाला येईल. प्रकाश राज हे दक्षिण भारताच्या चित्रपट सृष्टीतलं मोठं नाव. त्यांची लोकप्रियता मोठी आहे. प्रकाश राज चित्रपटात बहुधा खलनायकाच्या भूमिकेत दिसतात. त्यांचा हाच अंदाज लोकांना भावतो. हिंदी चित्रपटातही त्यांनी आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलंय. पण हेच प्रकाश राज याआधीही चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. प्रकाश राज यांना नोव्हेंबर 2023 मध्ये तमिळनाडूतील त्रिची येथील प्रणव ज्वेलर्स या कंपनीशी संबंधित 100 कोटी रुपयांच्या पोंजी आणि फसवणूक प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या तपासासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. प्रकाश राज हे या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर होते. ईडीनं 20 नोव्हेंबर 2023 रोजी प्रणव ज्वेलर्सवर छापे टाकले आणि 23,70,000 रुपयांची रोकड आणि 11.60 किलो सोन्याचे दागिने जप्त केले. त्रिचीच्या इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग अर्थात EOW न दाखल केलेल्या FIRच्या आधारे तपास सुरू झाला. ज्यामध्ये प्रणव ज्वेलर्सनं गुंतवणूकदारांकडून सोन्याच्या गुंतवणूक योजनेच्या नावाखाली 100 कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप आहे. मात्र गुंतवणूकदारांना परतावा दिलाच नाही. ईडीला संशय आहे की कंपनीनं बनावट कंपन्यांमार्फत पैशाचा गैरव्यवहार केला. प्रकाश राज यांना कंपनीकडून मिळालेल्या पेमेंट्स आणि आर्थिक व्यवहारांबाबत माहिती मिळवण्यासाठी समन्स पाठवण्यात आले होते. त्यानंतर आता जुलै 2025 मध्ये ईडीनं प्रकाश राज यांच्यासह 29 सेलिब्रिटींवर बेकायदेशीर सट्टेबाजी ॲपच्या प्रचाराशी संबंधित प्रकरणात कारवाई केली आहे. सायबराबाद पोलिसांनी दाखल केलेल्या FIRच्या आधारे ईडीनं प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अर्थात PMLA अंतर्गत तपास सुरू केलाय. या प्रकरणात विजय देवरकोंडा, राणा दगुबाती आणि इतर सेलिब्रिटींचाही समावेश आहे. प्रकाश राज यांनी 2016 मध्ये एका गेमिंग ॲपचा प्रचार केला होता. मात्र त्यांनी एका वर्षातच करार संपवला, कारण त्यांना ही जाहिरात नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून योग्य वाटली नाही. ईडीला संशय आहे की अशा जाहिरातींद्वारे मोठ्या प्रमाणात पैशाची हेराफेरी झाली असावी. अभिनेता विजय देवरकोंडा यांनी A23 नावाच्या गेमिंग ॲपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून प्रचार केला होता. या ॲपचा बेकायदेशीर आणि स्किल बेस्ड गेमिंग प्लॅटफॉर्म म्हणून प्रचार केला गेला.
मात्र ईडीला संशय आहे की अशा ऍप्सद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग झाले आहे. विजय देवरकोंडाच्या टीमने त्यांनी फक्त कौशल्य आधारित गेमिंग प्लॅटफॉर्म A23 चं प्रमोशन केलं होतं, जे 2023 मध्ये संपलं आहे. त्यांचा कोणत्याही बेकायदेशीर ऍपशी संबंध नाही असं स्पष्टीकरण दिलंय. कायदेशीर कार्यवाही नेमकी काय होणार पाहूया. ईडीने या प्रकरणात PMLA अंतर्गत एक एन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट दाखल केलाय. यामध्ये विजय देवरकोंडा, राणा दगुबती, प्रकाश राज आणि इतर सेलिब्रिटींची नावं समाविष्ट आहेत. FIR मध्ये भारतीय न्याय संहिता, तेलंगणा गेमिंग ऍक्ट आणि IT ऍक्ट 2066D कलम अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. ज्यात डिजिटल फसवणूक आणि बेकायदेशीर जुगाराला प्रोत्साहन देण्याचा समावेश आहे. तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.